ऐक, म्हणजे झालं असं की मी त्याला शाळेतून पिकअप केलं, इथे गार्डन मध्ये घेऊन आलो, आम्ही खेळत होतो, माझ्या समोर तो खेळत होता. सहज बोलता बोलता त्याने आईस्क्रीम मागितलं म्हणून मी 2 मिनिटं आईस्क्रीम आणायला गेलो. आल्यावर बघतो तर तो गायब. मला खरंच कळत नाहीये तो कुठे गेलाय. तुम्ही त्याचा हात सोडून आईस्क्रीम आणायला गेलात? हा? अगं मला वाटलं तो बसेल इथे, पण एक लक्षात ठेवा, आतापर्यंत मी खूप सहन केला. अथर्व जर सापडला नाही ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. काय झालं राधिका? कुठे अथर्व? कुठे हरवलाय तो? अगं सांगशील का जरा काय झालंय? कुठे आहे तो? गुरु कुठे आहे? शनाय, मी ना अथर्वला तुझ्या भरोश्यावर सोडायलाच नको होत. ठीक आहे ना, एवढा काय इशू करतोय? सापडेल तो. असा कसा सापडेल? किती वेळ झाला त्याला शोधतोय पण नाही सापडत आहे ना. ओके ओके, काम डाऊन, आपण पुढे शोधूया. चल. हे बघ, रडू नकोस. हे बघ, पार्क मध्ये हरवलाय ना तो. पार्क मध्ये सापडेल. हा, रडू नको. आपण रिक्षा बघूया आधी. रिक्षा बघ जरा. ही बघ, ही बघ. रिक्षा, रिक्षा. हा नानीजी. काय ग, सापडला ना अथर्व? शाळेतच होता ना? नेहानी सांगितलं मला तो बसमध्ये नव्हताच म्हणून. असा कसं बसमध्ये नाही चढला तो? नानी, अहो एक मोठा घोळ झालाय. काय झालंय? काय? असा कसा बेजबाबदार माणूस आहे हा? बाप आहे का कोण आहे? आणि राधिकाला कळवायला नको का ग? नानी, शांत व्हा आधी तुम्ही. हे बघा, जसं घडतंय तसं मी तुम्हाला कळवत राहीन. हा, आणि नानाजींना एकदम सांगू नका, त्यांना धक्का बसेल. नाही नाही सांगत त्यांना. मला कळवत राहा पण काय होतंय ते. हो, मी कळवते. हो. का रे बाबा असा माझ्या राधिकाच्या मागे लागलास? काय गोड मारलंय तिने तुझं? थांब, आता ना अथर्व सापडेपर्यंत तुझ्या समोर दिवाच नाही लावणार आहे मी. रिक्षा. हा, पार्क, चला. हे घे, नेहाची बावली फर्स्ट क्लास गिफ्ट पॅक करून आणलेली आहे. चल तू आता आटप लवकर, नाही तर रेवती आणि राधिका चिडायची आपल्यावर. चल. हे काय, तू काय असा चेहरा पडून बसलेस? काय झालं? समिताशी वाजलं परत? हो, अथर्व हरवलाय. अथर्व, इकडे इकडे. तुम्ही एका लहान मुलाला पाहिलं का? असा शाळेच्या युनिफॉर्म मध्ये होता, तुमच्यासारखा टाय होता, इथे इथे खेळत होता. नाही. अरे असं नाही का, छोटासा होता, ब्लू कलरच्या कारशी खेळत होता बघ. नाही. काका, तुमच्या मोबाईलात त्याचा फोटो आहे का? फोटो? नाही. ठीक आहे, खेळा तुम्ही. थँक्यू. कुठे गेला अथर्व? हा? असा कसा हरवला तो? शांत हो राधिका, काही होणार नाही त्याला. डोंट वरी. कशी शांत हो? तुम्ही काहून लक्ष दिलं नाही त्याच्याकडे? अगं आपण बघूया ना, इथेच असेल तो कुठेतरी. नाही, इथेच असेल. हा, मग इथेच असेल तर मग दिसत काहून नाही तो मला? कुठे आहे तो? तेच तर कळत नाहीये. आता गाडी गाडी इथे खेळत होता आणि 2 मिनिटात गायब झाला माझ्या नजरेसमोर. अथर्वला कोणी पळवून तर दिलं नसेल ना? नाही राधिका, असं काही होणार नाहीये. तू नको काळजी करूस, तो सापडेल आपल्याला. पण गुरुनाथ, असं झालंच कसं? तुमचं लक्ष कुठे होतं? अहो, तुम्ही जरा शांतपणे ऐकून घ्या. मी इथे त्याच्या समोर बसलो होतो, माझ्या समोर खेळत होता तो. मला म्हणाला आईस्क्रीम पाहिजे बाबा, म्हणून 2 मिनिटं मी आईस्क्रीम आणायला गेलो आणि तो गायब झाला. हे काही कारण झालं का? हा? आणि आईस्क्रीम आणायला जाताना त्याला का नाही घेऊन गेलं? त्याला का सोडलं एकटं इथे? कारण काय कारण आहे? कारण आईस्क्रीमचं दुकान 2 मिनिटांवर होतं. मी लगेच आलो आणि तो गायब झाला. आता मलाही लक्षात नाही आलं कुठे गेला. असं कसं करू शकता तुम्ही? हा, एक तर चोरून त्याला इथे घेऊन आला. आणायचंच होतं तर सांगून आणायचं ना. असं चोरट्यासारखं कशाला वागलात? रेवती, काही होणार नाही ना गा अथर्वला? काही नाही होणार. आपण आहोत ना.
रडू नकोस. बघताय ना तिला किती त्रास होतोय ते. साधी जबाबदारी तुम्हाला झेपत नाही ना, नवऱ्याची ना वडिलांची. का हिच्या नादी लागून त्यालाही विसरलात तुम्ही. ए माझ्याबद्दल बोलायची काहीच गरज नाही हा. त्याला अक्कल नाहीये. इथे खेळत होता तर इथेच खेळायचं ना. मी जरा काय फोनवर बोलायला गेले गायब झाला मॉन्स्टर. ए माझ्या पोराला काही बोलशील ना तंगड करून ठेवीन तू. सकाळी ना गप्प बस. तू प्लीज शांत हो ना. अच्छा, म्हणजे तुझं दुर्लक्ष झालं म्हणून तो गायब झाला. नाही मी काही नाही केलं. गॅरी बघ ना तू. एक मिनिट, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा आणि ऐका माझं. हे बघा, आम्ही त्याला शोधतो आणि तुम्ही पण शोधा. प्लीज काळजी करू नको शनाया. चल. माझ्या पोराला काही झालं ना सोडणार नाही मी तुला. कळलं ना. राधिका ये बस. बस. मला खूप काळजी वाटत राहिली का अथर्वची. हो राधिका, तू शांत हो. तो सापडेल आपल्याला. आपण शोधूया त्याला. तो कुठे असेल, कसा असेल. राधिका शांत हो तू. राधिका, नानाजी अगं कळलं तसं तडक निघालो. काय ग, कुठे गेला असेल हा अथर्व? काय झालं काय असेल? गुरुनाथ आणि शनायाच्या निष्काळजीपणामुळे हरवलाय तो. हरवलाय? कुठून? इथूनच हरवलाय तो. नानाजी काय झालं होय. आधी नवरा सोडून गेला, मग घर गेलं आणि आता माझा अथर्व. हे बघ, तू अशी हताश होऊ नकोस. अरे आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. काय काळजी करू नकोस. मला वाटतं आपण सगळे एकाच ठिकाणी शोधण्यात काही अर्थ नाहीये. काय गुप्ते? हो बरोबर आहे नानाजी. तशी ही बात खूप मोठी आहे. राधिका वहिनी, तुम्ही आणि रेवतीजी तलावाच्या साईडला शोधा. मी आणि नानाजी इथे शोधतो. ए काय काळजी करू नकोस. अगं वाट चुकला असेल ग. येईल तो. हा चल आपण तलावाच्या दिशेने शोधूया. हो. देवा, ही काय संकट लागली आहेत रे पोरीच्या मागे. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ज्याच्यावर ठेवला तो नवरा सोडून गेला आणि स्वतःपेक्षाही जास्त प्रेम ज्याच्यावर केलं तो तिच्या काळजाचा तुकडाही सापडत नाहीये. देवा, अथर्व जर नाही सापडला ना तर राधिका जगूच शकणार नाही. तिच्या असण्याचं, लढण्याचं, जगण्याचं एकमेव कारण आहे अथर्व. काही करून अथर्व सापडायलाच हवा.